ज्याही महिलांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, कुठल्याही शाखेचं पदवी कंप्लीट आहे, त्या महिलांसाठी सुवर्ण संधी या ठिकाणी आहे ग्राम महसूल अधिकारी बनण्याची. सो आता ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच काय? तर ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी. तर हे जे गट क अंतर्गत हे पद भरले जाणार आहे, याच्यामध्ये महिलांना सुवर्ण संधी असं मी का म्हटलेलं आहे? कारण की या ठिकाणी तुम्हाला 33% म्हणजे 33% आरक्षणाअंतर्गत या ठिकाणी मोठी सवलत दिलेली आहे. तर या ठिकाणी जो ग्राम महसूल अधिकारी असणार आहे, त्याच्यासाठी वेतन श्रेणी असणार आहे 45,000 ते 81,000 पर्यंत. सो महिलांना खूप मोठी संधी या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ग्राम महसूल अधिकाऱ्याची कामकाज काय असते, त्याची पात्रता काय असते आणि प्रोसेस कशी असणार आहे, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी आज या ठिकाणी सांगणार आहे. सो ज्याही महिलांनी अजूनपर्यंत फॉर्म भरलेले नाहीये, ज्यांचं पदवी कंप्लीट आहे, तर 5 ऑगस्ट ही शेवटची डेट आहे. मे बी डेट वाढेलही, पण आपण त्याच्यावर अवलंबून न राहता 5 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहे आणि या ठिकाणून तुम्ही ग्राम महसूल अधिकारी बनण्याचं तुमचं स्वप्न साकार देखील करू शकताय. सो अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की अशा प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत मी वेळोवेळी पोहोचवत असते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवायचे. आता जी महसूल विभागमध्ये तलाठी भरती जी 2026 होणार आहे, त्याचं पद, पात्रता, स्वरूप कसं असतं, सो सगळं पुस्तक कुठले इम्पॉर्टंट असतात, कुठले पुस्तक तुम्ही याच्यासाठी फॉलो करायला पाहिजे, रेफर केले पाहिजे, सो हे मी तुमच्यासाठी या ठिकाणी सांगणार आहे. तर चला मग बघूया तलाठी भरती 2026 ज्यांनी अजून अभ्यासाला सुरुवात केलेली नाहीये, तर या ठिकाणी मी तुमच्यासाठी एमपीएससी क नुसार, गट क नुसार जे आपण पॅटर्न आहे तो फॉलो केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रिलियमची तयारी करण्यासाठी आपण प्रिलियम्स किंवा मेन्सची ज्यांना दोघांची सोबत तयारी करायची त्यांच्यासाठी 999 मध्ये फक्त आपली बॅच असणार आहे. सो तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकता प्ले स्टोर वरून, द 360 अकॅडमीचा, आणि तिथून तुम्ही बॅच आपली परचेस करू शकतात. आता याच्यामध्ये तलाठी व इतर संयुक्त गट क ची जी पूर्व परीक्षा आहे त्याच्यामध्ये 20+ बूस्टर टेस्ट सिरीज आहे. येस, 20+ बूस्टर टेस्ट सिरीज नवीन पॅटर्न नुसार आहे आणि याची जी फीस आहे ती फक्त 110 रुपये आहे. येस, 110 मध्ये तुम्ही आपली ही टेस्ट सिरीज देखील जॉईन करू शकताय. देन तलाठी भरती एमपीएससी गट क पॅटर्न नुसार फक्त ज्यांना प्रिलियमची तयारी करायची, मी काय सांगितलं आता आहे, ज्यांना प्रिलियम्स आणि मेनची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी 999 फीस आहे आणि फक्त ज्यांना प्रिलियमची तयारी करायची आहे त्यांच्यासाठी फीस आहे फक्त 599 रुपीज. येस, प्रिलियम प्लस मेनसाठी 999 आणि प्रिलियमसाठी फक्त 599 आहे. तर सेम प्रोसेस आहे, तसं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून सुद्धा तुम्ही आपला ॲप डाउनलोड करू शकताय. सो आता या ठिकाणी महसूल विभागाचे महत्त्वाचे अधिकारी जे आहेत त्याला आपण म्हणतो तलाठी. येस, आता याचं नवीन नाव झालेलं आहे ग्राम महसूल अधिकारी. सो एमपीएससी अंतर्गत ही जी परीक्षा आहे ती होणार आहे. सो जमिनीच्या नोंदी ठेवणे त्यांचं महत्त्वाचं काम काय आहे? जमिनीच्या नोंदी ठेवणे, लँडचे रेकॉर्ड्स मॅनेज करणे, त्याचं मॅनेजमेंट ठेवणे. देन आहे 7/12 उतारा किंवा फेरफारा. सो 7/12 उतारा म्हणजेच आता 7/12 सगळ्यांना माहिती आहे, त्याचा उतारा किंवा फेरफार ज्यांचं की जमीन विकली गेली असेल दुसऱ्याच्या नावावर ते ट्रान्सफर करायचे कामं वगैरे, त्यांचे नावं त्याच्यामध्ये घेणे, सो याला आपण फेरफारा असं म्हणतो. सो हे 7/12 उतारा. देन पीक पाहणी असेल, जसे की आता काही पिकांवरती रोग पडतात की गव्हर्नमेंटकडनं त्यांना ते अनुदान वगैरे दिलं जातं, सो त्याच्यासाठी पीक पाहणी करणे. त्याचबरोबर महसूल वसुली करणे. देन सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे, ज्या काही योजना सरकारकडनं आलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम देखील हे कोण करतं? ग्राम महसूल अधिकारी करतो. आता यांची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय असते ते बघूया. शैक्षणिक पात्रता आहे की कुठल्याही शाखेचं पदवी, आणि याच्यामध्ये महिला असेल पुरुष असेल दोघेही अप्लाय करू शकतात, बट महिलांसाठी मी एवढं का म्हणते, कारण की त्यांना 33% आरक्षण याच्यामध्ये दिलेलं आहे. सो त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात, म्हणून सांगण्याचा उद्देश आहे. ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नाहीये त्यांनी लवकर फॉर्म भरायचे, 5 तारखेपर्यंत सवलत तुम्हाला त्या ठिकाणी आहे. सो वयोमर्यादा काय आहे बघा. सो याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. सो आता महत्त्वाचे विषय आणि परीक्षा पॅटर्न याच्यामध्ये कसा असतो बघा. इतिहास आहे, इतिहासासाठी 10 प्रश्न आणि गुण आहे 10. देन भूगोल आहे 10 प्रश्न 10 गुण. देन अर्थशास्त्र आहे 15 प्रश्न 15 गुण. देन राज्यघटना आहे 15 प्रश्न 15 गुण. देन विज्ञान आहे
याच्यामध्ये विज्ञानाला देखील 15 प्रश्न 15 गुण, चालू घडामोडी 15 प्रश्न 15 गुण, देन गणित व बुद्धिमत्तासाठी 20 प्रश्न 20 गुण. म्हणजे असा हा तुमचा किती 100 मार्काचा पूर्व परीक्षेचा पेपर असणार आहे तलाठीसाठी. 100 मार्क्स आणि 100 प्रश्न, असा एका प्रश्नासाठी 1 गुण त्या ठिकाणून आहे पूर्व परीक्षेसाठी. आता दुसरी महत्वाची गोष्ट, परीक्षेचं स्वरूप कसं आहे. पूर्व परीक्षा टोटल क्वेश्चन किती आहेत 100 मार्क, 100 ड्युरेशन असणार आहे 60 मिनिटं आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4, म्हणजेच 4 प्रश्न चुकल्यानंतर तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी कटणार आहे. सो अशा प्रकारची निगेटिव्ह मार्किंग देखील त्या ठिकाणी असणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे, पूर्व परीक्षा हे जे बघतोय आपण, हे पूर्व परीक्षेचे बघतोय की 100 मार्कांसाठी हा पेपर आहे. तर ही पूर्व परीक्षा 2 याच्यामध्ये टप्पे असतात, पूर्व परीक्षा आणि मेन मुख्य परीक्षा. तर ही पूर्व परीक्षा असणार आहे 100 मार्कांसाठी. जे पूर्व परीक्षेमध्ये पात्र होतील ते मुख्य परीक्षेसाठी म्हणजेच जातील, मुख्य परीक्षा त्यांना देता येणार आहे. तर मुख्य परीक्षा असणार आहे 400 मार्कांसाठी. सो सिलेबस या ठिकाणी मुख्य परीक्षेचा सुद्धा तुम्ही बघू शकतात. मुख्य परीक्षेसाठी सुद्धा हे विषय आहे, पण त्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी हे त्या ठिकाणी ऍड होतील मुख्य परीक्षेसाठी. आता पूर्व परीक्षेसाठी आपण बुक्स बघतोय की कुठले बुक्स या ठिकाणी रेफर तुम्ही केले पाहिजे, म्हणजे तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी मदत होईल. इतिहासासाठी तुम्हाला समाधान महाजन यांचं बुक तुम्ही रेफर करू शकताय. भूगोलसाठी दीपस्तंभ आणि स्टेट बोर्डचे जे काही भूगोलचे बुक असतील ते रेफर करू शकताय. अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबे आणि किरण देसले, म्हणजे दोन्ही पैकी एक, रंजन कोळंबे किंवा किरण देसलेचं तुम्ही बुक रेफर करू शकताय. राज्यशास्त्रासाठी देखील रंजन कोळंबे, विज्ञानसाठी सचिन भस्के आणि गणित व बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळे किंवा संदीप आरगडे यांचं बुक तुम्ही रेफर करू शकताय. रिझल्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही हे बुक रेफर नक्की केले पाहिजे. आता मुख्य परीक्षेसाठी कुठले बुक्स तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे. चालू घडामोडींसाठी तुम्ही परिक्रमा अँड सिम्प्लिफाईड, म्हणजे दोन्ही पैकी एक तुम्ही करू शकताय. मुख्य परीक्षेसाठी बघा, मराठीसाठी बाळासाहेब शिंदे आहे किंवा मग मोरा वाळंबे आहे, याच्यापैकी एक बुक तुम्ही रेफर करू शकतात. इंग्लिश ग्रामरसाठी महेश पाटील यांचं बुक तुम्ही रेफर केलं पाहिजे विथ क्लास नोट्स, आणि क्लास नोट्स देखील तुम्ही रेफर करणं गरजेचं आहे, कारण की क्लासमध्ये जे काही शिकवताना नोट्स दिल्या जातात त्या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या असतात. सो या बुक सोबतच तुम्ही क्लास नोट्स देखील रेफर करणं गरजेचं आहे. आणि PYQ साठी तुम्ही आप्पा हातनुरे, काय आप्पा हातनुरे यांचं बुक रेफर करा. ओके, PYQ साठी, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जर सराव तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही हे आप्पा हातनुरे यांचं बुक रेफर केलं पाहिजे. सो अधिक माहितीसाठी आपली खाली दिलेली लिंक आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक तुम्हाला दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ॲप डाउनलोड करून आपली कुठलीही बॅच या ठिकाणी घेऊ शकताय. धन्यवाद.